हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे. चला तर मी इथे मूग डाळ घालून मेथीची भाजी कशी बनवली आहे लोखंडी तव्यावर ती तुम्हाला दाखवत आहे. इथे आपण तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. एकदम झटपट अशी रेसिपी आहे. आता आपल्याला त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं आहे 1 चमचा आणि इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. त्या आता आपण तव्यामध्ये घालूयात. तुम्ही या प्रकारे भाजी बनवून पहा, एकदम चवीला छान अशी लागते. इथे तुम्ही पहा 2 मिनिटांनी आपला लसूण आणि जिरं मोहरी चांगली भाजलेली आहेत. आता आपल्याला त्यामध्ये धुवून घेतलेली स्वच्छ चिरलेली मेथीची भाजी घालायची आहे. त्यानंतर तुम्ही थोडीशी हलवून घ्या. इथे तुम्ही पाहू शकता या प्रकारे तुम्ही भाजी. आता आपल्याला त्यामध्ये चवीपुरते 1 चमचा मीठ घालायचं आहे. चवीपुरते घाला. आता आपल्याला थोडीशी भाजी हलवून घ्यायची आहे. थोडीशी भाजी हलवून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मूग डाळ भिजत घातलेली होती ती आता आपल्याला त्यामध्ये घालायची आहे. मूग डाळ घालून आणखी थोडेसे हलवून घ्या. तुम्हाला माझ्या एकदम सोप्या मेथीची भाजी रेसिपी कशी वाटली तर नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे तुम्ही पहा मी मेथीची भाजी मध्ये डाळ घालून त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. 5 ते 6 मिनिटांनी इथे तुम्ही पहा आपली डाळ पण मऊ झालेली आहे आणि मेथीची भाजी पण छान झालेली आहे. आता आपल्याला त्यामध्ये हलवून घ्यायचं आहे व नंतर त्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे. सेम याच प्रकारे तुम्ही हिरवी मिरचीची पण भाजी बनवू शकता. मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे, तसं तुम्ही यामध्ये हिरवी मिरची पण बारीक करून घालू शकता. आता आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर काही नाही, ऑप्शनल आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 ते 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. इथे तुम्ही पहा एकदम छान अशी भाजी आहे. मुलांच्या डब्यासाठी वगैरे देण्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा. आता आपल्याला 2 ते 3 मिनिटं आणखी भाजी परत हलवून घ्यायची आहे. इथे आपली मेथीची भाजी तयार आहे. इथे तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता. चला तर मग भेटूया आपण अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.